बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा मतदारसंघात विरोधकांद्वारे बीड पॅटर्न राबवला जात असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी केला आहे। शिंदखेडा येथे दिनांक 3 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामराज निकम आणि त्यांची मुलं वैभव आणि स्वप्नील निकम यांच्यावर लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल सिंग गिरासे, माजी सभापती अरुण सोनवणे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन महेंद्र निकम, शिवसेनेचे गिरीश देसले, शैलेश सोनार, बामणेचे सरपंच सुरेश भिल, उपसरपंच देवानंद बोरसे, काँग्रेसचे राहुल मानिक, देवीदास मोरे, दुर्गेश पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 5 वर्षांमध्ये शिंदखेडा मतदारसंघात असंख्य पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून ते प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। कामराज निकम आणि त्यांच्या मुलांवर लावण्यात आलेले कलम बघता पोलीस प्रशासनाने कायद्याची पायमल्ली करत लोकशाहीवर शंकेला स्थान निर्माण करून दिले असल्याचं बेडसे यांनी सांगितलं। बामणे येथे हॉटेल व्यवसायासाठी पाणी पुरवठ्याची मेन लाईन वरून बेकायदेशीर नळ कनेक्शन जोडले गेले। यावरून राहुल निकम आणि कामराज निकम यांच्यात हा वाद झाला असल्याचं सांगण्यात आलं। तालुक्यात 123 ग्रामपंचायती असून प्रत्येक गावात तंटामुक्त समिती कार्यान्वित आहेत, परंतु मागील 10 वर्षात शिंदखेडा मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण बघता शासन निर्णयाप्रमाणे तंटामुक्त समितीच्या बैठका झाल्या की नाही, झाल्या असतील तर पंचायत समितीला अहवाल सादर झाले किंवा कसे, गावातील समितीने केलेल्या कामकाजानुसार किती तंटा समोपचाराने मिटवण्यात आले आणि त्या कालावधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत का, असे प्रश्न बेडसे यांनी उपस्थित केले। वरील प्रश्न उपस्थित करण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की बामणे गावात न जोडणीवरून झालेला गुन्हा महात्मा गांधी तंटमुक्त गाव अभियान समितीच्या माध्यमातून सोडवण्यासारखा होता, परंतु तसे न होता त्याचे रूपांतर 10 खोटे कलमे लावून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा किळसवाना प्रकार झाला। यावेळी शिंदखेडा येथील व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच मराठी पत्रकार संघ शिंदखेडाचे पदाधिकारी उपस्थित होते। आलेल्या पत्रकारांचे संदीप बेडसे यांनी आभार व्यक्त केले। अल्पोपहाराने पत्रकार परिषदेची सांगता करण्यात आली। पुत्र वैभव निकम आणि स्वप्नील निकम यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भातल्या त्यावर खरं भाष्य करण्यासाठी आपणास बोलवले, परंतु तसे पाहिले तर या गेल्या 10 वर्षात या आपल्या शिंदखेडा मतदारसंघात असे खोटे गुन्हे घडण्याचं प्रमाण आणि घडवण्याचं प्रमाण विविध प्रकारे झालेले आहे। ते विविध प्रकार झाला आहे। कामराज भाऊसाहेब आणि त्यांच्या 2 पुत्रांवर साधी गावातील बेकायदेशीरित्या न परवानगी घेतलेल्या भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी राहुल निकम याने विना परवानगी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी मेन लाईनवरनं जबरदस्तीने लाईन कट करून आपल्या हॉटेलच्या व्यवसायासाठी पाण्याचं कनेक्शन घेतलं। त्याला जाब विचारायला सदस्य वैभव निकम सोबत सरपंच आमच्या सुंदराताई बिल हे सगळे काही गावकऱ्यांनी विचारलं असता साध्या शाब्दिक चकामकीमध्ये त्यांनी त्याच्यावर 10 प्रकारचे पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले। राजकीय दबावापोटी 10 कलम हे कलम बघितल्यानंतर तुम्हाला मी सांगायला हे होते की पहिलं कलम आहे 25 नंबरचं शस्त्र कायदा 1959 कलम 25। या कलममध्ये की बेकायदेशीरपणे शस्त्रे किंवा दारुगोळा बाळगणे किंवा शस्त्र कायदा 1959 कलम 3 या कलम 3 मध्ये बंदूक आणि दारुगोळा मिळवणे, बाळगणे आणि वाहून नेणे, म्हणजे दारुगोळा आणि बंदूक मिळवायची, ती स्वतः बाळगायची, ती वाहून न्यायची, अशा प्रकारचं एक दुसरं खोटं कलम लावलंय। तिसरं कलम त्यांनी लावलेले शस्त्र कायदा 1959 कलम 4। या कलमामध्ये विशिष्ट प्रकारची शस्त्रे मिळवणे, ठेवणे आणि यासाठी त्यांना परवानगीची आवश्यकता असते, ते अधिकार केंद्र सरकारने त्यांचं म्हणणं आहे। परंतु शस्त्र मिळवणं आणि ठेवणं त्यांनी विना परवानगी शस्त्र मिळवून ठेवलं असं सुद्धा एक तिसरं कलम त्यांनी खोटं लावलेलं आहे। 4थं कलम आहे BNS चे कलम, म्हणजे आता जी भारतीय न्याय संहिता जी नवीन झाली 1923 ची, त्यातले 109 नंबरचं कलम आहे। या कलमामध्ये हत्येचा प्रयत्न करणे,
तरी त्यांनी हत्येचा प्रयत्न केला, व्यक्तीला मारण्याचा किंवा जखमी करण्याचा प्रयत्न केला आणि हत्येचा प्रयत्न केला, याचं ते 109 कलम त्यांनी लावलं. दुसरं भारतीय न्यायसंहितेचं 4थं कलम आहे 115/2, याला स्वेच्छेने दुखापत करणे असं म्हणतात. आणि या उपखंड 2 मध्ये असं आहे, दुसऱ्याला दुखापत पोहोचवतो म्हणजे जाणीवपूर्वक दुसऱ्याला दुखापत तो पोहोचवतो असं ते कलम एक लावलेलं आहे. 5वं कलम आहे भारतीय न्यायसंहितेचं कलम 3.5. याच्यामध्ये जर 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन बेकायदेशीर कृत्य केले तर त्याला समान जबाबदार धरले जाते. भारतीय न्यायसंहितेतली कलम 309, या कलम 309 मध्ये जो कोणी आत्महत्येचा प्रयत्न करतो म्हणजे आत्महत्येच्या प्रयत्नाला मदत करणे. आता म्हणजे 2023 कलम 351/2, या कलमात जो कोणी गुन्हेगारी धमकी देणे, भीती दाखवणे अशा पद्धतीचे कलम आहे. म्हणजे मी तुझ्या घराला आगचं कलम आहे भारतीय न्यायसंहिता 2023चं, जे 351/3, एक गुन्हेगारी धमकी. विशेषतः एक गुन्हेगारी धमकीच असे की म्हणजे आगीने मालमत्तेला नुकसान करण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी. आणि 10वं कलम त्यांनी लावलेलं आहे कलम 352. या कलम 352 मध्ये शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून अपमान करण्याचा संबंधित हा गुन्हा आहे. हा गुन्हा जामीन पात्र आणि दखलपात्र नाही. याचा अर्थ आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना दंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या केसमध्ये मला वाटत नाही पोलिसांनी कुठे दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली आहे. ती परवानगी न घेता सुद्धा त्यांनी अटक केली आणि 10वं कलम त्याच्यामध्ये लावलेले आहे. अशा पद्धतीचे विचारपूर्वक पहाटे 4 वाजेपर्यंत चांगली सल्ला मस्ती करून बेकायदेशीररित्या कामराज भाऊसाहेब यांच्या पुत्रांना अडकवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या हे जे बामण्याचं प्रकरण आहे, हे बामण्याचं प्रकरण निव्वळ पाण्याच्या वादावरनं याची मोड जर बघायला गेलं तर हे तंटामुक्त समितीकडे जायला पाहिजे होतं. हे तंटामुक्त अभियान ज्या राज्य शासनाने जे स्थापित केलेलं आहे, की तंटामुक्त समित्या कशासाठी स्थापन केल्या गाव लेवलला, की गावातला जातीय सलोखा टिकायला पाहिजे, गावात सामाजिक द्वेष निर्माण नको व्हायला, गावातले भांडणं गावातल्या समितीच्या मार्फत तिथं तंटे मिटायला पाहिजे, त्यासोबत पोलिसांवरचा ताण कमी व्हायला पाहिजे. ही माहिती प्रतिनिधी भूषण पवार, शिंदखेडा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.